3 आपण आता सुरुवात करतो. ज्यांना काही शंका असेल नंतर आपण हे करू. सुरुवात करतो आपण. गेल्या वेळेला आपण पहिल्या अध्यायातल्या 235 ओवीपर्यंत आलो होतो, बरोबर. 235 की ज्यामध्ये मी एक म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आलेला एक सुंदर विचार मी सांगितला होता की जो गीतेमध्ये नाही आहे पण ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि गीतेमध्ये नुसतंच असं म्हटलं आहे की तू आम्हाला सोडून निघून जाशील असं, किंवा ह्या सगळ्या ह्या पापांमुळे आम्ही सुखी कसे होऊ असं पांडव म्हणतात, म्हणजे अर्जुन म्हणतो. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये त्याला वेगळा रंग दिलेला आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या पापांमुळे आम्ही सुखी कसे होऊ असं न म्हणता तू आम्हाला सोडून गेल्यावर आम्ही सुखी कसे होऊ असं म्हटलंय. म्हणजे आमचं सुख हे तुझ्या आमच्या जीवनातल्या अस्तित्वाच्या संदर्भामध्ये आहे, ते आमचं सुख आहे. तर तू आम्हाला सोडून गेलास तर आमचं कसं होईल. म्हणजे केवळ पापं लागली तर आम्ही सुखी कसं होऊ असं नाही आहे, तर तू आम्हाला सोडून गेला. आणि त्यातून मग पुढे जो विचार आणखीन निर्माण होतो तो असा की जो आपणही लक्षात घेण्यासारखा आहे की ज्या वेळेला आपल्या हातून अशा, ज्याला आपण पापं म्हणतो, पापं ह्याचा अर्थ काय, चुका असतात की वर्तनाचे ज्या काही अपेक्षा असतात त्यांना सोडून ज्या वेळेला माणसं वर्तन करतात त्यालाच आपण पाप असं म्हणतो. म्हणजे थोडी एक धार्मिक कल्पना त्याला दिली पाप आणि पुण्याची, की माणसाच्या हातून त्या चुका होत नाहीत किंवा जे केलं पाहिजे ते केलं जातं, मग त्याला पुण्य म्हणायचं, ह्याला पाप म्हणायचं, अशा ह्या कल्पना आहे. तर आपल्या हातून जर अशा अनेक चुका घडल्या किंवा जे आपण करायला पाहिजे ते आपण जर केलं नाही तर काय होतं, म्हणजेच आपल्या हातून पुण्य घडलं नाही आणि पाप घडलं तर काय होतं, तर परमेश्वर आपल्याला सोडून जातो, परमेश्वर आपल्यापासून दूर होतो. ही एक फार महत्त्वाचा असा विचार त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेला आहे, सुचवलेला आहे. म्हणजे असा स्पष्ट जरी नसला तरी आपण तो लक्षात घ्यायचा आहे. आता आपण पुढे जातो आणि मी अगदी मधल्याच फक्त ओव्या घेते ज्या जरुरीच्या आहेत, जिथे तेच किंवा तशाच प्रकारची अनेक उदाहरणं दिली आहेत ती मी टाळणार आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती असू दे. फक्त मी ओवीचे म्हणजे कितवी ओवी असं मी सांगितल्यानंतर त्या ओव्या आपल्या पुस्तकांमध्ये बघत जा, म्हणजे संदर्भ व्यवस्थित लागेल. आता पुढे ह्या 236व्या ओवीमध्ये ते काय म्हणतात, म्हणजे अर्जुनाच्या तोंडचे हे विचार आहेत. अर्जुन म्हणतोय असं, हे अभिमानपद मध्ये भुलले जरी पा संग्रामा आले तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. म्हणजे कोण, हे सगळे कौरव इथे जमलेले, हे सगळे राजे आणि सगळे मोठे अभिमानाने आले आहेत, कारण त्या युद्धाला अगदी मोठं सगळ्यांच्या मध्ये एक आवेश निर्माण झालेला होता की आम्हीच जिंकणार. आणि अशा प्रकारच्या आवेशामध्ये, त्या अभिमानामध्ये, त्या मदामध्ये, मद शब्द वापरला आहे, असं त्या मदामध्ये, अभिमान मध्ये भुलले, त्यामध्ये ते भुलले आहेत. आणि जरी पा संग्रामा आले, जरी म्हणजे त्या अभिमानामुळे जरी समजा ते इथे या युद्धासाठी आले आहेत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी पुढे तो काय म्हणतो, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. म्हणजे त्यांना कळत नाही आहे पण आम्हाला तर कळलं पाहिजे की हे युद्ध करणं हे हिताचं आहे की नाही, ह्याच्यातून काय घडणार आहे, ह्या सगळ्याचं हित हे आम्हाला तर कळलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार आहे. आणि हे थोडं हे केल्यानंतर असे हे विचार त्याच्या मनामध्ये जे त्यांनी व्यक्त केलेले आहेत त्याच्या मागे एक थोडी पार्श्वभूमी आहे आणि ती मी सांगणार आहे.
किंवा आत्ताच सांगते म्हणजे पुढचं सगळं जास्ती स्पष्ट होईल. या ठिकाणी एक असं घडलं होतं ज्याचा उल्लेख मी अगदी थोडासा आधी एका संदर्भामध्ये केला होता की संजय शिष्ठाईचा उल्लेख केला होता, आठवत असेल तर पहा, की युद्ध होण्यापूर्वी धृतराष्ट्रांनी संजयाला पांडवांच्याकडे शिष्ठाई करायला पाठवलं होतं आणि संजयाने काय बोलायचं, काय निरोप द्यायचा हे धृतराष्ट्रांनी सांगितलेलं होतं आणि तो निरोप घेऊन संजय तिथे आलेला होता आणि त्यांनी जे काही सांगितलं त्याला संजय शिष्टाई असं म्हणतात. आणि ह्या आत्ता हे जे तो म्हणतोय किंवा ह्या पुढचा जो सगळे त्याचे जे विचार आहेत अर्जुनाचे ते त्या पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये आपण लक्षात घ्यायचे की ते आता म्हणून त्याच्यासाठी आधी संजयाने काय सांगितलं हे मी आधी सांगते म्हणजे मग पुढचं सगळं इतकं भराभर कळेल की म्हणजे का सांगते की जे संजयाने धृतराष्ट्राचे जे शब्द सांगितले किंवा धृतराष्ट्राला जे काही सांगायचं होतं पांडवांना तेच अर्जुन ह्या पुढच्या सगळ्या भागामध्ये बोलतोय म्हणजे तेच विचार तो आपल्या मुखातून काढतोय म्हणजे त्याला ते सगळं बरोबर वाटायला लागलंय. हां, तर आता ते काय घडलं होतं तर धृतराष्ट्रांनी अशा प्रकारे निरोप पाठवला होता संजयाकडून की पांडवांना तू असं सांग की तुम्ही सज्जन आहात, तुम्ही सर्व सज्जन आहात. माझा मुलगा दुर्योधन हा मुळातच दुष्ट आहे, तो दुष्कृत्य जन्मापासून त्यांनी दुष्कृत्यच केलेली आहे, तो तशाच वृत्तीचा आहे. तुम्ही सज्जन आहात, तुम्ही धर्म जाणता. आणि एक असं एक वाक्य त्याच्यामध्ये म्हणजे हे महाभारतामध्ये आहे म्हणून मी सांगते की असं एक वाक्य होतं की शुभ्र वस्त्रावरचा लहानसा डाग सुद्धा लगेच नजरेत भरतो, पण जो कापड जर मलिनच असेल, आधीच डागाळलेलं असेल तर त्याच्यावर आणि काही थोडे डाग पडले तर त्यांनी काय फरक पडणार आहे. म्हणजे दुर्योधन कसा आहे तर त्याची तीच वृत्ती आहे, तर त्यांनी पापं केली, त्यांनी तो अधर्माने वागला, तो आत्तापर्यंत तसंच वागत आलेला आहे आणि तसाच जर तो आत्ताही वागला तर त्यांनी काय मोठा फरक पडणार आहे. पण तुम्ही ज्यांनी आत्तापर्यंत धर्माचं आचरण केलं त्या तुम्ही जर आता हे युद्ध केलं म्हणजे तुम्ही अधर्म करता आहात. तर हे मात्र शुभ्र वस्त्रावरचा एखादा लहानसा बारीक डाग सुद्धा जसा उठून दिसतो तसं तुमचं कृत्य होणार आहे, असा एक विचार त्याच्यामध्ये सांगितला. आणि मग त्याच्या पुढे मग त्याचंच हे की दुर्योधन कसा आहे, माझी मुलं कशी आहेत, ह्या सगळ्याचं वर्णन करून पांडवांना असंच त्यांनी हे केलेलं होतं की हे सगळं असं आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही हे युद्ध करू नका. तुम्हाला मी हा निरोप पाठवते की हे युद्ध तुम्ही करू नका, कारण हा अधर्म तुम्ही करतात, ह्याच्यातून काय काय घडणार आहे. तर तो त्याच्यामध्ये हे सगळे विचार जे आता अर्जुनाच्या तोंडी आहेत हे सगळे विचार धृतराष्ट्रांनी मांडलेले आहेत की काय काय घडणार आहे. तर तुम्ही कुलाचा तर नाश करणार, सगळं कुळं तर मरून जाणार, अनेक आपले सगळे बांधव ह्याच्यामध्ये गोत्र सगळं आपलं नाहीसं होणार, अनेक राजे ह्याच्यामध्ये नाहीसं होणार आणि असं रक्तलांछित राज्य घेऊन तुम्हाला काय सुख लागणार आहे. आणि त्याचप्रमाणे राज्य कोणासाठी मिळवायचं असतं तर राज्य आपल्या कुळातल्या लोकांना सुख संपत्ती समाधान अधिक म्हणजे आपल्या वरिष्ठांना अधिक आपण सुखी करायचं, अधिक प्रसन्न करायचं, ह्याच्यासाठी राज्य मिळवायचं असतं. तर ते तुम्ही त्याच्या उलट करता आहात, तुम्ही भीष्म द्रोणांसारख्यांचा वध करणार आहात. हे मग राज्य मिळवून तुम्हाला काय सुख लागणार आहे. तर तुम्हीच विचार करा आणि
अशा प्रकारे म्हणजे शेवटी तर असा उल्लेख आहे की हे असं राज्य मिळवून ते रक्तलांछित भोग भोगायचे, त्याच्यापेक्षा भिक्षा मागितलेले काय वाईट, असं स्पष्टपणे धृतराष्ट्रांनी त्या निरोपामध्ये सांगितलेलं होतं. आणि आता पुढच्या आपण ओव्या वाचल्या की आपल्या लक्षात येईल की अर्जुन बरोबर तेच बोलतोय. तर आता पहा, आपण ओव्या पाहू आणि त्या संदर्भामध्ये मग आणखीन काही गोष्टी जर सांगायच्या असतील त्या, आणि सांगणं महत्त्वाचंच आहे, त्या मी सांगणार आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण आता 236वी ओवी पाहिली. त्याच्यानंतर एकदम 42व्या ओवीकडे जाऊ. 242व्या. ऐसे पार्थ तिये अवसरी म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. म्हणजे त्या अवसरी, त्या वेळेला पार्थ काय म्हणाला, म्हणे तिथे काय म्हणाला तर देवा अवधारी, म्हणजे भगवंताला म्हणतोय की देवा तूच लक्ष दे, मी काय सांगतोय तूच नीट ऐक मी काय सांगतोय ते. आणि काय मी सांगतोय, या कल्मशाची, कल्मश म्हणजे पाप, ह्या पापाची, ह्या कल्मशाची थोरी म्हणजे काय महाभयंकर पाप आहे हे ह्या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. आता मी तुला हे कल्मश हे किती महाभयंकर पाप आहे हे मी तुला आता सांगतो. आणि आता पुढे पाहतो काय सांगतोय. पुढे 244वी ओवी, 44, 45, 46 ह्या ओव्या घेते मी. तैसा गोत्रीची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे, तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे. तो म्हणतो की जर एकमेकांशी मत्सर निर्माण झाला जो कौरव पांडवांमध्ये होता, तर त्या मत्सरामुळे जर गोत्रातल्या माणसांनी परस्परांशी वधू म्हणजे एकमेकांचा वध केला, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तर महादोषे घोरे म्हणजे महाभयंकर महाघोर पाप लागणार आहे आणि सगळं कुळ नष्ट होणार आहे, सगळं कुळ नष्ट होणार आहे. म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. म्हणजे असं होणार की कुळाचा नाश होणार. आणि म्हणून म्हणून म्हणजे म्हणून आपण म्हणतो ना, म्हणून कुळाचा नाश होणार. आणि तो कुळाचा नाश झाल्यामुळे काय होणार, येणे पापे, ह्या पापामुळे. आता तो सगळं काय काय कल्मशाची थोरी सांगतोय, म्हणजे सगळं पुढे तो वर्णन करतोय. तर येणे पापे वंशज धर्मू लोपे. वंशज धर्म ह्याचा अर्थ कुळधर्म. कुळधर्म तुम्ही जर तिथला त्याच्या आधीचा श्लोक पाहिलात गीतेचा 40वा, तर त्यामध्ये शब्द कुलधर्म असाच वापरलेला आहे. तिथे कुलधर्म हाच शब्द आहे. ज्ञानेश्वरांनी वंशज धर्म शब्द वापरलेला आहे. तर वंशज धर्मू लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. म्हणजे वंशज धर्म, कुळधर्म नष्ट होईल. लोपे म्हणजे नष्ट होईल. आणि मग संपूर्ण कुळामध्ये अधर्म माजेल. आरोपे म्हणजे माजेल. आरोपे म्हणजे त्या कुळामध्ये सगळा अधर्मच घडत राहील. मी आधी या सगळ्या ओव्या वाचते आणि त्याच्यानंतर त्याचं फार सुंदर या सगळ्या शब्दांचे महत्त्वाचे काही अर्थ आहेत आणि ते आपल्याला पाहायचे आहेत. ते नंतर मी सांगते. कारण काय झालं आहे की श्लोकामध्ये कुलधर्म आणि सनातन हे दोन्ही शब्द श्लोकामध्ये आलेत, पण ज्ञानेश्वरांनी एक शब्द वंशज धर्म हा या ठिकाणी घेतला आहे आणि त्याच्यानंतर पुढे पुन्हा तोच विचार वेगळ्या प्रकारे मांडला आहे. म्हणून मी आधी सगळे हे सगळ्या ओव्या वाचते. म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी.
एथ सारासार विचारावे, कवणे काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुषती. आधी ह्याच्यात जे शब्द आले त्याचे अर्थ सांगते की सारासार विचार म्हणजे काय योग्य आहे काय अयोग्य आहे हा सारासार विचार असतो. विवेक बुद्धी ती सगळी लोपून जाईल, ती सगळी नष्ट होईल. सारासार विचार म्हणजे सारासार विचार आपण केला पाहिजे ही भावना सुद्धा मनातनं नष्ट होईल. सारासार विचारावे, कवणे काय आचरावे म्हणजे कोणी काय केलं पाहिजे. हां, वर्तनाचे नियम कसे असतात, कोणी काय केलं पाहिजे आणि कोणी काय करू नये असे दोन्ही प्रकारचे नियम आहेत. तर त्या दोन्हीचा उल्लेख कसा आहे, कवणे काय आचरावे आणि विधी निषेध आघवे. विधी निषेध याचा अर्थ बंधनं, वर्तनावरची बंधनं, की हे करू नये, असं वागू नये, हे करू नये, त्याला म्हणायचं विधी निषेध. की स्त्रीनी कसं वागावं, पुरुषांनी कसं वागावं, पित्यानी कसं वागावं, गुरुनी कसं हे सगळं जे आहे ते त्याची जी बंधनं असतात त्याला म्हणतात विधी निषेध. तर विधी निषेध आघवे पारुषती. पारुष ह्याचा अर्थ शिळं होणं. खरं म्हणजे आपण पारोस म्हणतो ना, पारोस तो शब्द तिथून असाच आलेला आहे, प्राकृत आहे ही भाषा. तर पारुषती म्हणजे ते सगळे शिळे होतात. शिळं ह्याचा अर्थच काय असतो, त्यातलं सगळं सत्व नष्ट होतं ना. ज्याच्यासाठी आपण अन्न खायचं त्या अन्नातलं सत्व गेलं, मग नुसतंच आपण अन्न खाण्यात काय अर्थ आहे. तर तसं ते विधी निषेधातलं आणि कोणी काय आचरावे या सगळ्यातलंच मुळी सत्वच नष्ट होणार आहे. ते सगळं शिळं होऊन जाणार, ते सगळं त्याचं महत्त्वच कोणाला वाटणार नाही. पुढे 48 ओवी आहे, तैसा कुळुक्षय होय, तये वेळी तो आद्य धर्मू जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. तैसा कुळी म्हणजे कुळामध्ये, कुळक्षय होय म्हणजे एखाद्या कुळामध्ये सगळा कुळाचा क्षय झाला आणि त्यावेळी किंवा त्यामुळे तये वेळी जरी म्हटलंय ना तरी त्याचा अर्थ त्यामुळे असा घ्यायचा आहे आपण या ठिकाणी. त्यामुळे तो आद्य धर्मू जाय. आता इथे हा जो आद्य धर्मू शब्द वापरलाय ना तो मगाशच्या श्लोकामध्ये जो सनातन शब्द आलाय त्याचा तो शब्द हा आहे. सनातन मगाशी 40वा श्लोक मी सांगितला त्याच्यामध्ये पहा, कुलधर्मा हा सनातन हा असं म्हटलेलं आहे. मी ह्या सगळ्याचे अर्थ आणि सगळ्याचं महत्त्व मी पुढे सांगते, पण आधी आपण हे शब्दार्थ समजून घेऊया. तर अशा प्रकारे इथे ते म्हणतात की आद्य धर्मू जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. म्हणजे आद्य सनातन धर्म जर संपला तर मग राहिलं काय, पापाशिवाय दुसरं राहणारच काय आहे. जे यमनियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा विचरती, म्हणमुनी व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी. जे म्हणजे ज्या असं एकदा झालं, आद्य धर्म नष्ट झाला, वंशज धर्म नष्ट झाला की पुढे काय होणार, तर त्याच्यामुळे यम नियम म्हणजे यम नियम ह्याचा अर्थ एका शब्दामध्ये सांगायचा म्हणजे संयम. पण यम आणि नियम हे दोन वेगळ्या प्रकारे असे वापरले जातात की मनावरचा संयम आणि शरीरावरचा संयम. तर यम म्हणजे मनावरचा संयम आणि नियम म्हणजे शरीरावरचा, आपण काय वर्तन काय करायचं आहे किंवा कृती काय करायची त्यावरचा संयम म्हणजे इंद्रियांवरचा संयम. तर यम नियम ठाकती म्हणजे ते कोणी पाळणार नाही, ते ठप्प होणार म्हणतो ना आपण, ठप्प होणार, ते कोणी पाळणार नाही. मग काय होणार,
तेथ इंद्रिये सैरा विचरती, म्हणजे यमनियमच राहिले नाहीत, बंधनच राहिली नाहीत, संयमच राहिला नाही, मनावरही नाही, इंद्रियांवरही नाही. मग काय होणार? इंद्रिये सैरा विचरती, म्हणजे इंद्रिय स्वैराचारी वर्तन करायला लागली, इंद्रियांकडून स्वैराचार घडायला लागेल, इंद्रियांकडून स्वैराचार घडायला लागेल. आणि पुढे मग आता तो स्वैराचाराची कल्पना पुढे आणखी त्यांनी अर्जुनाने पुढे विस्तारित केली आहे आणि म्हटलंय म्हणवुनी, म्हणजे हे असं झालं एकदा इंद्रियांवरचं बंधनं सगळी स्वैर झाली की म्हणवुनी व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी, म्हणजे चांगल्या कुलीन स्त्रिया व्यभिचार करायला लागतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्या पुढची ओवी आहे 50वी 250वी. उत्तम अधमी संचरती. उत्तम म्हणजे समाजातला श्रेष्ठ वर्ग, समाजातला श्रेष्ठ वर्ग उत्तम. अधमी, अधम म्हणजे कनिष्ठ वर्ग. समाजातला श्रेष्ठ वर्ग आणि समाजातला कनिष्ठ वर्ग संचरती, म्हणजे त्यांचा एकमेकांशी संचार, म्हणजे जे विधिनिषेध पूर्वीच्या काळामध्ये होते की, आणि उत्तम आणि अधम याचा खरा अर्थ या ठिकाणी आर्य आणि अनार्य असा आहे. आर्य आणि अनार्य. तर आर्य जे होते त्यांची एक विशिष्ट प्रकारची संस्कृती होती, त्यांचे एक वर्तनाचे विशिष्ट असे नियम होते, वर्तनाचे शिष्टाचार होते. ते सगळं जाऊन जर समजा अधम आणि उत्तम एकमेकांच्या सहवासामध्ये, एकमेकांच्या संपर्कामध्ये यायला लागले तर मग त्यामुळे काय होईल तर ऐसे वर्णावर्ण मिसळती. आता हा वर्ण शब्द जो आहे ना तो आर्य अनार्य असाही घेता येतो किंवा पूर्वीच्या काळामध्ये जे 4 वर्ण होते, आज आपण वर्ण असा फारसा उल्लेख होत नाही, आपण जातीच्या संदर्भात बोलतो, पण ह्या सर्वांवरती किंवा ह्या सर्वांचं स्पष्टीकरण मी पुढे करते. पण या ठिकाणी फक्त एवढंच सांगते, ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म. जाती धर्म म्हणजे कोणी कुठल्या वर्णाच्या लोकांनी कसं वागायचं. जाती धर्म हा आता ज्ञानेश्वरांचा काळ आला आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या काळात वर्ण व्यवस्था हळूहळू कमी होऊन जाती व्यवस्था आलेली होती, त्यामुळे जातीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. पण जाती धर्म म्हणजे मग कोणी कोणाशी विवाह करायचा, कोणी कोणाच्या बरोबर जेवण घ्यायचं नाही घ्यायचं, हे जे काही सगळं होतं त्या काळामध्ये ते सगळे जाती धर्म ते सगळे समूळ उपडती, म्हणजे ते सगळे समूळ मुळी उखडले जातील. उपडती म्हणजे उखडले जातील. आणि पुढे एकच ओवी घेते 52वी. मग कुळा तया अशेखा आणि कुळघातका येर येरा नरका जाणे आथी. म्हणजे मग त्या संपूर्ण कुळाला अशेखा, अशेखा म्हणजे संपूर्ण, त्या संपूर्ण कुळाचं काय परिस्थिती होणार आहे आणि कुळघातकांची काय परिस्थिती होणार आहे. आता कुळघातक म्हणजे ज्यांनी बंधनांच्या विरोधी काहीतरी काम केलं किंवा हे पांडव ज्यांनी युद्ध केलं आणि त्यामुळे कुळाचा नाश झाला ते कुळघातक. म्हणजे कुळघातकही त्याच अवस्थेला जाणार आणि संपूर्ण कुळही त्याच अवस्थेला जाणार. आणि काय होणार येर येरा म्हणजे या सगळ्यांना, यांना आणि त्यांना, येर येरा म्हणजे कुळघातकांना आणि संपूर्ण कुळाला येर येरा नरका जाणे आथी, म्हणजे त्यांना नरकवास प्राप्त होणार. आता असे हे विचार 52व्या ओवीपर्यंत आले. आता यामध्ये अनेक कल्पना स्पष्ट करणं आवश्यक आहे आणि त्या मी करते की काही ह्या ओव्या वाचल्या किंवा ह्या गीतेतले सुद्धा ह्या ठिकाणचे हे 40, 41, 42 हे श्लोक वाचले तर असा विचार येऊ शकतो. आणि जो आलेला आहे बुद्धिवादी
असं म्हणवणारे लोक जे असतात की आम्ही बुद्धिवादी लोक आहोत, अशी माणसं ह्या ठिकाणी असं म्हणतात हे किती मागासलेले, किती बुरसटलेले विचार आहेत. जाती, धर्म, सगळी बंधनं, ह्या सगळ्या कल्पना हे किती बुरसटलेले विचार आहेत. म्हणजे गीतेमधला अर्जुन किती बुरसटलेल्या विचारांचा होता, असं गीतेवरती आणि ज्ञानेश्वरीवरती टीका करणारी माणसं हे अशा प्रकारचे विचार व्यक्त करतात. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपल्याला स्पष्ट असाव्यात म्हणून मी सांगते. अर्थात प्रत्येक, म्हणूनच मी सांगितलं की जे स्वतःला बुद्धिवादी असं म्हणून घेतात त्यांचे विचार कदाचित ह्यापेक्षा वेगळे असतील. मी म्हणते त्यापेक्षा काही वेगळे असू शकतील, त्यांचे विचार आहेत. पण ह्या ठिकाणी मला जे आवश्यक आहे ते स्पष्टीकरण मी करते. आता या ठिकाणी जो वंशज धर्म आणि आद्य धर्म असं जे म्हटलेलं आहे, तर गीतेच्या श्लोकामध्ये मी तुम्हाला सांगितलं कुलधर्म आणि सनातन धर्म असं म्हटलेलं आहे. सनातन ह्या शब्दाचाच आधी चुकीचा अर्थ घेतला जातो. सनातनी, एखादा माणूस सनातनी आहे असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये अर्थ असा असतो की हा अगदी मागासलेल्या विचारांचा, बुरसटलेल्या विचारांचा असा हा माणूस आहे, कर्मठ आहे, अशा प्रकारे सनातनीचा अर्थ आपण घेतो. पण हा अर्थ सनातन धर्म ह्या शब्दाचा नाही आहे. सनातन धर्म ह्याचा अर्थ फार पूर्वीपासून परंपरेने चालत आलेला, म्हणून ज्ञानेश्वरांनी आद्य धर्म शब्द वापरला आहे. आद्य धर्म हा इतका योग्य शब्द आहे सनातन धर्माला की आद्य धर्म म्हणजे आद्य ह्याचा अर्थ फार पूर्वीपासून, अगदी आधीपासून, फार पूर्वीपासून परंपरेने चालत आलेला जो शाश्वत असा जो धर्म. आणि धर्म म्हणजे काय हे मी आधी सांगते, कारण धर्म या संदर्भामध्ये फार चुकीच्या कल्पना आपल्या मनामध्ये असतात आणि त्या मात्र अगदी गेल्या पाहिजेत. बाकीच्या तुम्ही बुद्धिवादी म्हणून तुमचे काही वेगळे विचार असू शकतील, मी त्या बाबतीत म्हणजे मला काही वाद घालण्याची इच्छा नाही. परंतु धर्म ह्याचा मात्र चुकीचा अर्थ कोणीही कधीही घेऊ नका. हा शब्द आपल्याला कायम पुढे येणार आहे संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये. आणि धर्म ह्याचा अर्थ जो आहे महाभारतामध्ये जो सांगितलेला आहे, तिथे असं महाभारतामध्ये असा उल्लेख आहे, धर्मो धारयते प्रजाहा, धर्मो धारयते प्रजाहा. पाहिजे तर लिहून घ्या हे वाक्य आणि त्याचा अर्थ काय होतो आणि तो का तसा होतो हे मी सांगते. धर्मो धारयते प्रजाहा, धर्मो धारयते प्रजाहा असं महाभारतामध्ये धर्माची व्याख्या केलेली आहे. धर्म म्हणजे काय की जो प्रजेला म्हणजे समाजाला असं आपण म्हणू, आजकाल आपण समाज हा शब्द वापरतो, जो समाजाची धारणा करतो, जो समाजाची धारणा करतो, समाजाला धारणा करणं ह्याचाही अर्थ काय, समाजाला एकत्रित बांधून ठेवतो, एकत्रित ठेवतो. समाजाला जो एकत्रित ठेवतो, एकत्रित बांधून ठेवतो, तो धर्म, तो धर्म. कारण धर्म म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे देवधर्म म्हणजे पूजा अर्चा, व्रत, वैकल्य, तीर्थयात्रा, काय यज्ञ, याग, श्राद्ध, पक्ष, ह्या सगळ्या कल्पना ह्या आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्याला आपण धर्म असं म्हणतो एरवी, की खूप धार्मिक आहे माणूस, अगदी रोज न चुकता पूजा करतो, न चुकता देवळामध्ये जातो, इतकी अनुष्ठानं करतो, इतक्या वेळेला पारायणं करतो या ग्रंथांची वगैरे वगैरे, अत्यंत धार्मिक आहे असं म्हटलं जातं. तर धर्म ह्याचा आपण व्यवहारामध्ये हा अर्थ घेतो. परंतु धर्म ज्याला
इंग्लिशमध्ये ज्याला रिलिजन म्हणतात, रिलिजन, त्याचं भाषांतर आपण धर्म असं करतो, पण आपल्या संस्कृतीमध्ये धर्म या शब्दाचा अर्थच फार वेगळा आहे. धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, हे लक्षात घ्या. धर्म याचा अर्थ इंग्लिशमधला रिलिजन हा शब्द धर्माला म्हणजे त्या अर्थी आपण वापरू शकणार नाही. कारण रिलिजन म्हटल्यानंतर रिलिजन ह्याचा अर्थ काही देव दैवत त्यांच्याबद्दलच्या भावना, त्यांच्याबद्दलच्या काही वृत्ती, त्यासाठी केलेली काही म्हणजे रिच्युअल्स आणि बिलीफ्स असं इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. तर ते जे काही आपण विधी करतो वगैरे वगैरे त्या सगळ्याचा उल्लेख रिलिजन ह्या संदर्भामध्ये होतो. परंतु धर्म ही जी हिंदू कल्पना आहे ती फार वेगळी आहे. आणि ती काय आहे तर जे मी आत्ता सांगितलं, धर्मो धारयते प्रजा. आता समाजाला एकत्रितपणे बांधून ठेवतो तो धर्म. आता एकत्रितपणे बांधून ठेवणं ह्याचा अर्थ काय की आता साधा आपण विचार करू, हा आपला वर्ग आहे, या वर्गामध्ये आपण एक विशिष्ट प्रकारचे नियम पाळतो की नाही, की ह्या वेळेला येणं, ह्या वेळेला जाणं. साधारणपणे तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नंतर विचारा, पण ज्या वेळेला मी बोलते आहे अशा वेळेला बोलू नये किंवा उशिरा येऊ नये वगैरे वगैरे आपल्या वर्गाचे सगळे काही नियम असतात. आता हे नियम जे असतात ते का असतात तर आपल्याला ते गरजेचे असतात. लक्षात घ्या की ते जर नसतील तर काय होईल, इथली सगळी शिस्तच बिघडेल की नाही. म्हणजे कोणी कधी येत राहिलं, मी वाटेल त्या वेळेला येत राहिली, इथे येऊन ज्ञानेश्वरी सांगायच्या ऐवजी मी काहीतरी दुसरंच बोलत राहिले, सगळंच शिस्तच नाहीशी होईल. ज्या कारणासाठी आपण इथे येतो त्याचा काही उपयोगच होणार नाही, ते कधी साध्यच होणार नाही. आणि म्हणून एकत्रित बांधून ठेवायला काही नियम आवश्यक असतात. बरोबर आहे. जसं आपल्या कुटुंबामध्ये असतं की कुटुंबामध्ये मुलांनी, मुलींनी, आईनी, वडिलांनी, वरिष्ठ पिढीनी, कनिष्ठ पिढीनी कसं एकमेकांशी वागायचं ह्याचे काही नियम असतात. आणि ते नियम ज्या वेळेला आपण पाळतो त्यावेळेला ते कुटुंब एकत्रित राहू शकतं. बरोबर आहे ना. विचारांनी आणि सहवासाने दोन्ही प्रकारे ते कुटुंब एकत्रित का राहू शकतं, ज्या वेळेला ते वर्तनाचे नियम सगळे पाळत असतात. ज्या वेळेला त्या घरातल्या व्यक्ती असं म्हणायला लागतील, काय होतं असं केलं तर, मी असं का नाही करायचं, अशा ज्या वेळेला स्वैर विचार निर्माण व्हायला लागतात त्यावेळेला ती शिस्त बिघडते. म्हणजेच आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची जी एकत्रित बांधणी असते ना, आपण जे एकमेकाला बांधलेलं असतो ते आपलं बंध, ते बंधन नव्हे, बंधन वेगळं असतं आणि बंध वेगळे असतात. ते एकमेकांशी असणारे बंध म्हणजे रिलेशन. बंध याचा अर्थ रिलेशन. आपलं जे एकमेकांशी रिलेशन आहे, आपले जे एकमेकांशी संबंध आहेत, आपले जे एकमेकांशी बंध आहेत ते विस्कळीत होतात. आणि ते विस्कळीत झाले, आपल्याला दिसतं ना कित्येक कुटुंबांमध्ये आजकाल ज्या काही समस्या निर्माण झालेल्या दिसतात त्या समस्यांच्या मागे हे फार महत्त्वाचं कारण आहे की त्या कुटुंबामध्ये वर्तनाची जी शिस्त काही परंपरेने चालत आली असेल काही काळ, परंतु ती आता राहिली नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक व्यक्ती स्वैराचार करायला लागले की एकत्रित राहणं शक्य होत नाही. तर असं जसं एखादं कुटुंबाचं असतं त्याचप्रमाणे संपूर्ण समाजसुद्धा तसाच असतो ना, की कोणी कोणाशी कसं वागायचं ह्याचे काही नियम असतात आणि कोणाशी कसं वागायचं नाही ह्याचेही काही नियम असतात. म्हणजे तो संयम, यम, नियम हे सगळे जेव्हा असतात त्यावेळेला त्या संपूर्ण समाजामध्ये एक प्रकारची शिस्त राहते. आणि शिस्त आवश्यक असते, वर्तनाची ही शिस्त आवश्यक असते. आणि ही जी वर्तनाची शिस्त असते ना त्याला कुलधर्म असं म्हटलं. त्याला कुलधर्म म्हणायचं. कुलधर्म ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. जो ह्या श्लोकामध्ये कुलधर्म आलाय, ज्ञानेश्वरांनी वंशज धर्म म्हटलंय, आद्य धर्म म्हटलंय, ह्याचे चुकीचे अर्थ घेऊ नका.
त्याचा अर्थ असा घ्या की कुलधर्म ह्याचा अर्थ त्या कुळातल्या लोकांच्या वर्तनाचे नियम प्रत्येक कुळामध्ये असतात. कोणी कोणाशी कसं वागायचं. आता ह्याही पांडव कौरवांमध्ये भीष्म काय, द्रोण काय, ह्यांच्याशी इतरांनी या कनिष्ठ व्यक्तींनी कसं वागायचं ह्याचे काही नियम होते. आता ते जर तुटले, ते जर संपुष्टात आले तर त्यांच्यामधले जे बंध आहेत ते संपुष्टात येतील. बरोबर आहे. तर असं एकूणच सगळं कुलधर्म ह्याचा अर्थ चुकीचा, धर्म ही संकल्पनाच जर आपण चुकीची घेतली तर कुलधर्म याचा अर्थ चुकीचा होतो. आणि कुलधर्म म्हणजे केवळ व्रतवैकल्य आणि देवधर्म आणि यज्ञ याग तीर्थयात्रा श्राद्ध पक्ष एवढा मर्यादित नाही आहे. ते तर आहे त्याच्यामध्ये, ते सुद्धा वर्तनाचे नियम आहेत आपल्या कुळांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये. पण तेवढंच नाही आहे, त्याच्या व्यतिरिक्त वर्तनाचे काही अनेक प्रकारचे नियम आहेत की ज्याला कुलधर्म असं म्हणतात. आणि असे हे कुलधर्म किंवा असं पूर्वीपासून चालत आलेल्या या सगळ्या परंपरा ह्या जर नष्ट झाल्या, म्हणजेच ही जर शिस्त नष्ट झाली तर काय होतं. कधीही पहा की शिस्त, वर्तनाची शिस्त नष्ट झाली की काय होतं, तर त्याचा पहिला परिणाम म्हणजे दुर्गुणांची वाढ होते. दुर्गुण वाढतात, दुर्गुण वाढतात. बरोबर आहे. आणि कारण का, अगदी साधं कारण आहे त्याला, मानसिक कारण आहे त्याच्या मागे, की दुर्गुण जे असतात ना ते सगळे सुख देणारे असतात. की दुर्गुण आपण जर आपल्यामध्ये जर दुर्गुण असतील, काय कशाची पर्वा करायची नाही, आपल्याला हवं तसं करत जायचं, सगळं मिळतं ना. मग दुसऱ्याचा विचारच करायचा नाही असं जर आपण ठरवलं तर आपल्याला हवं ते आपण प्राप्त करायला उद्युक्त होतो. म्हणजे दुर्गुणांची वाढ होते. बरोबर आहे. आणि नेहमी दुर्गुणांची वाढ ही अतिशय सहजपणे होते, अतिशय सहजपणे, कारण ते सुख देणारे असतात. त्यामुळे दुर्गुणांची वाढ अतिशय सहजपणे होते. आणि सद्गुण मात्र प्रयत्नांनी वाढवायचे असतात. हा फरक आपण नेहमी लक्षात ठेवायचा आहे की दुर्गुणांची वाढ अतिशय सहजपणे होते, पण सद्गुण मात्र प्रयत्नांनी वाढवायचे असतात. आपल्यात नसतात असे नाही, आपल्यामध्ये असतात सद्गुण. आपला आत्मा जो आहे तो सगळे सद्गुण घेऊनच आलेला आहे. आपल्यामध्ये सद्गुण असतात, पण त्याचा आपल्याला विसर पडतो कन्व्हिनियंटली, की नको काय करायचं आहे, आपण सोडून देतो त्या सगळ्या गोष्टी. आणि दुर्गुण आपल्याला सुखकारक वाटतात. त्यामुळे दुर्गुणांची शिस्त नसली की दुर्गुणांची वाढ होते आणि सद्गुण हे होतात, वाढत नाहीच. आणि सद्गुणांचे प्रयत्नांनी वाढ करायची असते, ती वाढ आपण करतच नाही, प्रयत्नच करत नाही त्याच्यासाठी. जसं असतं ना की शेत असतं, दुसरं उदाहरण असते की एखाद्या शेतामध्ये आपल्याला काही धान्य उगवायचं आहे, तिथे पेरायचं आहे आणि ते उगवलं पाहिजे. पण त्याच शेतामध्ये कित्येक वेळेला सहज वाऱ्याने कसलं तरी गवताचं बी येऊन पडतं आणि ते गवत मात्र झपाट्याने वाढतं. त्याला तण म्हणतात. तण, शेतामध्ये वाढणारे जे तण असतात ना, त्याला काही पाणी नसलं आणि काही खतं नसले, काही कशाची गरज नसते, तण वाढतच जातात. पण तण वेळीच काढावे लागतात, वेळीच काढावे लागतात, नाही तर ते भराभर वाढतात. आणि काही वेळेला असं होतं की एखादं शेत लावलं आणि देखभाल जर नाही नीट केलेली असली तर तण इतके वाढतात, असे उंच ते गवत. आपण जर त्या रस्त्यावरून चाललेलो असलो तर वाऱ्याने सळसळणारं ते गवत इतकं सुंदर दिसतं. दुर्गुण सगळे सुंदर सुखकारकच असतात. तर ते तण असं वाढत जातं, काही त्याला मशागत करावी लागत नाही. पण ज्या वेळेला आपल्याला धान्य तिथे उगवायचं असतं, पेरून ते निर्माण करायचं असतं, त्याची मात्र मशागत करावी लागते. बरोबर आहे ना. धान्य उगवायचं असेल, गहू असो, ज्वारी असो, काही असो, आपल्याला ज्या वेळेला तिथे ते धान्य पाहिजे असेल त्यावेळेला त्याची देखभाल करावी लागते, त्याची मशागत जमिनीपासून सगळं आपल्याला प्रयत्न करावे लागतात. सुपीक जमीन सुद्धा निर्माण करावी लागते, त्यावेळेला धान्य
वाढतं. तर तण आणि धान्य यामध्ये जसा फरक आहे तसा दुर्गुण आणि सद्गुणांमध्ये, सद्गुणांना प्रयत्न लागतात वाढवायला, दुर्गुण मात्र आपोआप तणासारखे वाढत असतात. आणि जसं मी दुर्गुण आणि सद्गुण हे शब्द वापरले तसंच आणखीन 2 शब्द वापरते की प्रेयस आणि श्रेयस. प्रेयस जे असतं सुखकारक असतं, प्रेयस सगळं चांगलं चवीचं खायला कोणाला नको आहे, पण आपल्या प्रकृतीला झेपेल की नाही हा विचार आपण बाजूला सारतो. प्रेयस सगळं कुठलंही असू दे प्रेयस असतं, सुखकारक असतं. त्यामुळे प्रेयस आपल्याला हवं असतं, प्रेयसाला रोखावं लागतं. आणि श्रेयस जे असतं ते मात्र प्रयत्नांनी, श्रेयसाच्या मार्गाकडे प्रयत्नाने जावं लागतं. प्रेयसाच्या मार्गाकडे आपण अगदी सहजपणे जातो, श्रेयसाच्या मार्गाकडे आपल्याला प्रयत्नाने जावं लागतं, प्रयत्न लागतात त्याच्यासाठी. आणि त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायचं की आपली जी हिंदू संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे, यामध्ये आपले सगळं वर्णाश्रम धर्म सगळं आपलं एकूण जे काही आहे त्यानुसार प्रेयस दडपलेलं नाही आहे. प्रेयस दडपून टाकायचं नसतं. प्रेयस जे आहे ना, आपल्या शारीरिक गरजा असतात, भावनिक गरजा असतात, नुसतंच शरीराच्या नाही, आपल्या भावनेच्या सुद्धा गरजा असतात, मानसिक गरजा असतात. आपल्याला कोणीतरी आपलं म्हणावं ही सुद्धा केवढी मोठी गरज असते माणसाची. तर ही अशा भावनिक गरजा, या मानसिक गरजा, आपल्या शारीरिक गरजा, हे सगळं प्रेयस त्याला जर रोखलं नाही तर ते वाटेल तसं वाढेल, पण ते प्रेयस थोड्या प्रमाणामध्ये पूर्ण व्हावं लागतं. आणि म्हणून प्रेयस न दडपता श्रेयसाच्या मार्गाकडे कसं जावं हे कुलधर्म शिकवतात. कुलधर्म जे असतात की कुळातली जी शिस्त असते ती काय, प्रेयस न दडपता, प्रेयस दडपू नये कारण त्याचेही वाईट परिणाम होतात. प्रेयस दडपण्याचे अत्यंत वाईट परिणाम होतात आणि प्रेयस कधीही दडपायचं नसतं. आणि म्हणूनच आपल्या समाजामध्ये ह्यांनासुद्धा म्हणजे जे ऋषी जे आहेत त्या ऋषींचे सुद्धा विवाह झालेले आहेत. ह्याचं कारणच ते आहे की प्रत्येक माणसामध्ये कामप्रेरणा आहे आणि ती काही प्रमाणामध्ये तृप्त होणं आवश्यक आहे. ह्याची जाण इतक्या पूर्वीच्या काळी आपल्या धर्मशास्त्रकारांनी ठेवलेली आहे. आणि म्हणूनच जसं ख्रिश्चॅनिटीमध्ये पहा, म्हणजे मी थोडी तुलना करते, थोडं अवांतर बोलते, पण त्या ठिकाणी प्रिस्टना पूर्वीच्या काळामध्ये आणि अजूनही कॅथलिक ह्याच्यामध्ये प्रिस्टनी विवाह करायचा नसतो, धर्मगुरूंनी विवाह करायचा नसतो. आणि त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या युरोपियन आणि अमेरिकन आणि ह्या समाजामध्ये पहा, ह्या चर्चेसमध्ये इतके अनाचार चाललेले आहेत, इतक्या वाईट वृत्ती तिथे निर्माण झालेल्या आहेत. ह्याचं कारण ते आहे की प्रेयस दडपायचं नसतं. आणि आपल्या संस्कृतीने प्रेयस न दडपता श्रेयसाच्या मार्गाकडे कसं जावं हे आपल्या संस्कृतीमध्ये शिकवलं गेलेलं आहे. आणि ते कुळधर्माने शिकवलं गेलं की विवाह व्हायला पाहिजे, गृहस्थाश्रमातून तुम्ही गेलं पाहिजे, एकदम संन्यासाश्रम नाही घ्यायचा, गृहस्थाश्रम झाला पाहिजे. आणि त्याच्या पुढे मग पुढे त्याग, संन्यास हे सगळं आहे. पण गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा विधिनिषेध आहेत की कसं वागायचं, कोणी कसं वागायचं, हे सगळे विधी. तर ह्याला म्हणायचं कुलधर्म. लक्षात आलं? तर कुलधर्म ह्याचा अर्थ अजिबात चुकीचा घेऊ नका. आणि ही जी शिस्त आहे ना, ही शिस्त जसं मी म्हटलं की आत्तापर्यंत फक्त एवढंच सांगितलं की दुर्गुणांची वाढ होते, प्रेयस स्वैराचारी
वृत्ती वाढते वगैरे वगैरे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आणखी एका गोष्टीचा उल्लेख करते की जो आपल्या संस्कृतीमध्ये निरंतरपणे झालेला आहे ही परिस्थिती, आणि ते म्हणजे असं की ह्या अशा प्रकारची जी एक शिस्त लावली जाते त्याच्यामुळे काय साधलं जातं, तर त्याच्यामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाज ह्यांच्यामध्ये स्वास्थ्य राहतं. स्वास्थ्य बरोबर आहे. व्यक्तीच्या जीवनातही की आज वडिलांना माहीत नाही आपला मुलगा कसा वागेल अशी परिस्थिती झाली. वडील किती अस्वस्थ होते, कुटुंबामध्ये स्वास्थ्य कसं राहील. अशा प्रकारे स्वास्थ्य टिकवायला व्यक्तीच्या जीवनामध्ये, कुटुंबाच्या जीवनामध्ये आणि समाजाच्या जीवनामध्ये स्वास्थ्य टिकवायला ही शिस्त, अशा प्रकारची ही शिस्त आवश्यक होती आणि ती आपल्या समाजामध्ये ठेवली गेली. आणि एवढंच नाही तर ह्या शिस्तीमुळे आपली भारतीय संस्कृती ज्याला आपण म्हणतो ही निरंतर राहिली. निरंतर म्हणजे कायम फार अचानक फार मोठे बदल वर्षानुवर्षात, हजारो वर्षामध्ये आपल्या समाजामध्ये घडले नाहीत. आता हजारो वर्ष असं मी का म्हणते, पूर्वीचा तर काळ सोडून द्या, ह्या गेल्या काही काळाचा जर आपण विचार केला तर आपला समाज, आपला देश हा जवळजवळ 1100 वर्ष पारतंत्र्यामध्ये होता. बरोबर आहे. म्हणजे मुस्लिम, त्याच्यानंतर ब्रिटिश ह्या आक्रमकांनी आपल्या देशातल्या, नाही तर त्यांनी सगळी संस्कृती आपली बर्बाद करून टाकली असती, परंतु तसं घडलं नाही. आपली संस्कृती त्याही काळामध्ये निरंतर राहिली. आणि हे मी केवळ माझ्या तोंडाने बोलत नाही आहे, मी म्हणजे समाजशास्त्राची प्राध्यापक होते त्यामुळे याचं खूप वाचन मी केलेलं आहे. त्या आधारे मी हे सांगते की असे त्या ब्रिटिश काळामध्ये युरोपीय संशोधक ज्यांनी आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या समाजाचा खूप अभ्यास केला, कारण ब्रिटिशांचं धोरणच वेगळं होतं की इथे राज्य करायला आपल्याला हा समाज कसा आहे, ही संस्कृती कशी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, अशी त्यांची हे होती. आणि म्हणून संशोधक नेमले गेले की तुम्ही इतिहास सगळ्या ह्या समाजाचा, या संस्कृतीचा संपूर्ण ऐतिहासिक म्हणजे अतिप्राचीन काळापासूनचा सगळा तुम्ही अभ्यास करा. अशा प्रकारचे संशोधक नेमले गेले. आणि त्या संशोधकांचं काम असं होतं की असे संशोधन करायचं आणि ब्रिटिश पार्लमेंटला अहवाल दरवर्षी पाठवावा लागत असे, दरवर्षी. आणि असे जे अहवाल पाठवले गेले त्याची पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, मोठेच्या मोठे. एक म्हणजे मी स्वतः वाचलेले 3 व्हॉल्यूम्स आहेत मोठे. विलेज कम्युनिटीज इन इंडिया म्हणून एक फार प्राचीन म्हणजे ब्रिटिश काळात अगदी सुरुवातीला एका संशोधकाने लिहिलेलं, आणि त्यांनी इतकं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे की तो असं म्हणतो की ह्या भारतामध्ये इतके अनेक दुष्काळ झाले आहेत, अनेक प्रकारे रोगराई आलेली आहे. हा राजा बदलला, ते राज्य म्हणजे राज्याच्या सीमा बदलतात की नाही. हा राजा इकडची 4 गावं घेतो, तिकडची त्याची जातात, म्हणजे राज्याच्या सीमा बदलतात, राजे बदलतात, आक्रमक आले, सगळ्या गोष्टी इथे घडल्या. तरीसुद्धा हे सगळं घडूनही या देशामध्ये संस्कृती अशी कायम टिकली. ह्याला कारण काय, तर त्यांनी अर्थात विलेजच्या संदर्भामध्ये ते सगळं मांडलेलं आहे की प्रत्येक खेड्यामध्ये ग्रामपंचायत असायची, जात पंचायत असायची, आणि त्यांचे नियम आणि तिथल्या राजाचे नियम म्हणजे लोकल ज्याला म्हणतो आपण, त्यांचे नियम प्रत्येकाने पाळलेच पाहिजेत. ही जी परिस्थिती होती त्यामुळे ही संस्कृती निरंतर राहिली. आणि म्हणून त्या संशोधकाचं असं म्हणणं आहे की म्हणून भारताची संस्कृती इतक्या सगळ्या वाईट काळामध्ये सुद्धा निरंतरपणे राहिली.
म्हणजेच आपल्याला दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हणता येतं की आपल्या समाजात संस्कृती निरंतर राहण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वर्तनाच्या नियमांना आपण धर्म म्हणतो. वर्तनाच्या नियमांना आपण धर्म म्हणतो. लक्षात घ्या किती आता कुलधर्म, कुळामध्ये कसं वागायचं आहे, कुलधर्म हा शब्द तसाच आलाय ना. इथे सुद्धा आद्य धर्म, वंशज धर्म हे शब्द त्याच अर्थाने आलेले आहेत. पुत्रधर्म, पितृधर्म, गुरुधर्म, म्हणजे प्रत्येकाला म्हणजे कोणी कसं वागायचं या वर्तनाच्या नियमांना जेव्हा धर्म म्हटलं जातं, जे इतर कुठेही आपल्याला इतर संस्कृतीमध्ये दिसत नाही, जे आपल्या संस्कृतीमध्ये दिसतं, वर्तनाच्या नियमांना धर्म म्हटल्यामुळे आपोआपच मग धर्माचं उल्लंघन करायचं नाही आणि म्हणून ती संस्कृती निरंतर राहते. तर असं हे कुलधर्माचं आणि ही शिस्त का आवश्यक आहे त्याचं स्पष्टीकरण मी मुद्दाम केलं, कारण हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. नाहीतर आपण फार चुकीच्या कल्पना घेतो की कृष्णाने धर्मसंस्थापना कृष्णाला करायची होती म्हणजे हिंदू धर्माची संस्थापना त्याला करायची होती, म्हणजे हिंदू धर्माचे जे काही सगळे रीतिरिवाज आहेत ते सगळे. तसं नाही आहे, तसा तो अर्थ नाही आहे. धर्म याचा अर्थ असाच आहे की धर्मो धारयते प्रजा, सगळी प्रजा एकत्रित जिथे बांधली जाईल तो धर्म. आणि तसा धर्म समाजामध्ये असण्यासाठी शासक जो असेल, राजा जो असेल किंवा जी शासन व्यवस्था असेल ती धर्मावर आधारित असली पाहिजे. म्हणजे त्यांनी धर्म पाळला पाहिजे, त्यांनी त्या धर्मानुसार सगळ्यांना वागायला लावलं पाहिजे. आणि हे कोण करणार तर युधिष्ठिर किंवा पांडवांच्याकडूनच ते घडेल. म्हणून त्यांना कृष्णाला पांडवांचं राज्य पाहिजे होतं, युधिष्ठिराचं. केवळ दुर्योधन नको आणि युधिष्ठिर पाहिजे असा हा व्यक्तिभेद नव्हता, तर हा धर्माचं रक्षण करू शकेल ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. आणि धर्म म्हणजे हा अर्थ त्याच्यामागे, धर्मसंस्थापना ह्याचा अर्थ हा आहे. हा आपण कधीही विसरायचा नाही. सुरुवातीच्याच या भागामध्ये मी मुद्दाम हे सगळं स्पष्टीकरण केलं. पुढचे भाग आपल्याला त्यामुळे जास्ती चांगले समजू शकतील. आता त्यानंतर या ठिकाणी आणखीन एक उल्लेख आलेला आहे वर्ण या संबंधीचा. ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म. इथे पुन्हा उत्तम अधमी संचरती वगैरे जे सगळं म्हटलंय, म्हणजे किती अर्जुन बुरसटलेला आहे, गीता किती मागासलेले विचार सांगते असं म्हटलं जातं. तसं नाही आहे ते. या ठिकाणी एक आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्या संदर्भामध्ये मी अरविंदांचे गीतेवरचे विचार मी संपूर्ण वाचलेले आहेत आणि म्हणून मी त्यांचा उल्लेख या ठिकाणी करते आणि मला अगदी तो आवश्यक वाटतो. अरविंदांनी या संदर्भामध्ये एक इतका चांगला विचार सांगितला आहे की ते असं म्हणतात की प्रत्येक जो धर्मग्रंथ असतो, आपले जे सगळे धर्मग्रंथ आहेत किंवा कुठल्याही देशातले असू देत, जे धर्मग्रंथ ज्याला म्हटलं जातं, त्या धर्मग्रंथांचं स्वरूप असं असतं की त्यातला काही भाग हा त्या काळाच्या संदर्भात असतो आणि काही भाग हा शाश्वत स्वरूपाचा असतो, म्हणजे कायमचा. म्हणजे तसं वागावं, कसं वागावं हे ते जे काही त्या ग्रंथामध्ये सांगितलं असेल ते शाश्वत स्वरूपाचं काही वेळेला असतं आणि काही भाग जो असा असतो तो त्या काळाच्या संदर्भामध्ये आपण विचारात घ्यायला पाहिजे. हा फार सुंदर विचार आहे. आणि गीता आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आत्ता इथे वर्णाचा उल्लेख आला आहे, पुढेही येणार आहे वर्णाच्या संदर्भामध्ये 18व्या अध्यायामध्ये सुद्धा येणार आहे. आणि त्यावेळेला हे सगळं आणखीन स्पष्ट होऊन जाईल की गीतेचे विचार खरं म्हणजे ज्याला आपण आज वर्णभेद वगैरे जे मानतो तशा प्रकारचे ते विचार नाहीच आहे, फार वेगळ्या प्रकारचे विचार आहेत. आणि ते काय आहेत ते आपण पुढे पाहू. आत्ता मी त्याबद्दल सगळं बोलत नाही. पण
हा जो उल्लेख आहे की वर्णावर्ण मिसळती असं जे तो अर्जुनाच्या तोंडी हे जे उद्गार आहेत, हे उद्गार आपण काळाच्या संदर्भामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की त्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला गीता किंवा महाभारत ज्या वेळेला निर्माण झालं त्या काळामध्ये जी काही एकूण समाज व्यवस्था अस्तित्वामध्ये होती त्यावेळेला भिन्न वर्ण आणि त्यांचं भिन्न जीवन ही परिस्थिती निश्चितपणे अस्तित्वामध्ये होती. आणि ज्याला आपण आज आंतरजातीय विवाह वगैरे म्हणतो, आंतरवर्णीय विवाह वगैरे, हे त्या काळामध्ये फारसे म्हणजे निषिद्ध मानले होते. त्यातल्या त्यात आणखीन अनुलोम प्रतिलोम खूप प्रकार आहे, मी एवढं काही डिटेल्समध्ये जात नाही. पण एकूण वर्ण म्हणजे आंतरवर्णीय विवाह वगैरे हे त्या काळामध्ये निषिद्ध मानले जात होते, हे निश्चित आहे. तर त्यामुळे ह्या ओवीचा किंवा ह्या उल्लेखाचा आपण त्या काळाच्या संदर्भामध्ये अर्थ लक्षात घेतला पाहिजे, हे निश्चित आहे. आता त्या काळाच्या संदर्भामध्ये सुद्धा अर्थ लक्षात घेताना आपण असा पुन्हा प्रश्न निर्माण होतो की त्या काळात तरी असे नियम का होते, त्या काळात तरी हे असे नियम का होते की ह्या वर्णाचा त्या वर्णातल्या व्यक्तीशी विवाह होता कामा नये. आंतरवर्णीय, आज आपण आंतरजातीय विवाहाला चालना वगैरे देण्याच्या सगळ्या कल्पना आज आहेत, परंतु त्या काळामध्ये नव्हत्या. असं का, असा जर आपण विचार करायला लागलो ना, तर तो विचार करताना मी ते समजण्यासाठी अगदी आत्ताच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा काय घडतंय किंवा काही बाबतीमध्ये काय विधिनिषेध कसे पाळले जात आहेत हे मी आधी सांगते. अगदी आत्ता आणि आपल्याच देशात नव्हे, सगळ्या जगामध्ये अशी परिस्थिती आहे की काही अनुवंशिक गुण हे पुढच्या पिढीमध्ये तसेच राहिले पाहिजेत यासाठी घोडे, गाई, कुत्री, काही फळं, काही धान्य ह्याच्या बाबतीत नियम कसे आहेत ते सांगते. की घोडे रेसमध्ये अत्यंत अगदी अलीकडच्या काळात, म्हणून मी रेसचा उल्लेख करते, की रेसमध्ये अत्यंत वेगाने धावणारे जे घोडे असतात त्यांचे जे काही गुण आहेत ते गुण मिश्र होऊ नयेत आणि पुढच्या पिढीमध्ये ते गुण टिकावेत म्हणून त्यांचं ज्या वेळेला मेटिंग केलं जातं ते त्यांच्याच प्रकारच्या घोड्याशी केलं जातं. हे घोड्यांच्या बाबतीत आहे. गायींच्या बाबतीमध्ये आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की अत्यंत सकस आणि अत्यंत भरपूर दूध देणाऱ्या ज्या गायी असतात त्यांची बीज शुद्धता टिकवण्यासाठी त्यांच्याही बाबतीमध्ये असंच केलं जातं की अनुवांशिक गुण पुढे तसेच राहिले पाहिजे. कुत्री काही अशी असतात की ज्यांना उपजत, आधी कुत्र्यांना वासाचं ज्ञान असतंच आपल्यापेक्षा जास्त, पण काही कुत्री अशी असतात की ज्यांना ते उपजत वासाचं ज्ञान फारच तीक्ष्ण असतं आणि अशी कुत्री ही क्राईम्स म्हणजे गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये त्या कुत्र्यांचा उपयोग केला जातो. डॉग स्क्वॉड असं त्याला म्हणतात. तर त्या कुत्र्यांचा, तर त्यांचे ते जे गुण आहेत ते पुढच्या पिढीमध्ये राहावेत म्हणून त्यांच्याही मेटिंगच्या बाबतीमध्ये ही दक्षता घेतली जाते. तसंच काही विशिष्ट चवीची फळं त्यांची चव बदलू नये म्हणून प्रयत्न केला जातो. काही धान्यांच्या बाबतीमध्ये प्रयत्न केला जातो. म्हणजे अनुवांशिक गुण हे कायम टिकावेत हे आजसुद्धा मान्य आहे. ही कल्पना आजसुद्धा मान्य आहे. फक्त माणसांच्या बाबतीत नाही, इतर ह्यांच्या बाबतीमध्ये. माणसांच्या बाबतीत सुद्धा काही राजघराण्यामध्ये जगामध्ये असे काही देश आहेत की जिथल्या राजघराण्यांमध्ये बहीण भावाचा विवाह होतो. बहीण भाऊ ह्यांचा विवाह नाही तर निषिद्ध मानलेला आहे, पण बहीण भावाचा विवाह केला जातो.
ह्याचं कारण ते आहे की तेच अनुवंशिक गुण पुढे टिकावेत. ही अजूनही काही ठिकाणी ही परिस्थिती आहे. म्हणजे बीजशुद्धतेची कल्पना ही आधुनिक काळामध्ये सुद्धा अस्तित्वामध्ये आहे, अनुवंशिक गुण टिकवायचे. आणि त्याचप्रमाणे नुसतेच अनुवंशिक गुण असं नाही, तर माणसांच्या बाबतीत जेव्हा विचार करतो आपण त्यावेळेला विशिष्ट वर्गातल्या लोकांची, विशिष्ट वर्णातल्या लोकांची एक विशिष्ट प्रकारची संस्कृती असते. आता त्या काळामध्ये आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये सांस्कृतिक भेद खूप होते. म्हणजे वर्तनाचे जे शिष्टाचार आर्य पाळत असत ते अनार्य पाळत नसत. तर अशा प्रकारे आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये सांस्कृतिक सामाजिक भेद होते. आणि ते भेद म्हणजे जे आहेत ते म्हणजे त्यांचं मिश्रण होऊ नये, ह्या दोन वर्णातल्या लोकांचं मिश्रण होऊ नये ही त्यामागची कल्पना होती. तर म्हणून हे त्या काळामध्ये ही कल्पना होती. पण त्या काळाच्या संदर्भामध्ये आपण ह्याचा विचार केला पाहिजे. वर्णावर्ण मिसळती आणि त्याच्यापुढे आणखीन एक विचार इथे येऊन गेलेला आहे की स्त्रियांच्या बाबतीत आल्या 49वी ओवी आहे. सगळेच यमनियम ठाकती तेथ इंद्रिये स्वैरा विचरती म्हणून व्यभिचार घडती कुळ स्त्रियांसी असं म्हटलंय. म्हणजे अर्जुन असं या ठिकाणी म्हणतो की एकदा का सगळे असं युद्धामध्ये, त्या काळच्या युद्धामध्ये काय होतं, आजच्यासारखं युद्ध नाही की सगळेच माणसं बॉम्ब टाकला की मरून जातात, असं नाही. त्या काळामध्ये फक्त पुरुष युद्धामध्ये सहभागी व्हायचे आणि तेच फक्त ते मृत व्हायचे. आता ते मृत झाल्यानंतर राहायच्या स्त्रिया, आणि मग अशा स्त्रियांच्याकडून कदाचित आता काही कुळधर्मही राहिले नाही, बंधनही नाही, यमनियम नाही, सगळाच स्वैराचार चाललाय. अशा परिस्थितीमध्ये, सगळ्याच अशा विघटित परिस्थितीमध्ये स्त्रियांच्याकडून व्यभिचार घडेल असा तो विचार आहे. आता हाही विचार आपण अशा प्रकारे लक्षात घ्यायचा की नेहमीच युद्धाच्यामुळे स्त्रिया व्यभिचारी होतात असं नाही. आणि हे आपल्या समाजामध्ये घडलेलं आहे. आपल्या समाजामध्ये पानिपतच्या लढाईमध्ये पेशवे हरले, पेशव्यांचा पराभव झाला आणि अनेक पेशव्यांच्या सैन्यातलं कितीतरी सैन्य मारलं गेलं. म्हणजे त्याचं वर्णन असं केलं जातं 2 लाख बांगडी फुटली. म्हणजे 2 लाख स्त्रिया विधवा झाल्या त्या पानिपतच्या युद्धामध्ये. 2 लाख बांगडी फुटली. पण म्हणून काही महाराष्ट्रामध्ये स्त्रिया व्यभिचारी झाल्या नाहीत, ही सत्यस्थिती आहे. कारण आपली संस्कृती, आपले यमनियम, जे मी मगाशी सांगितलं, वर्तनाची शिस्त ही निरंतरपणे चालत आलेली आहे. अशा परिस्थितीत सुद्धा व्यभिचार घडला नाही स्त्रियांच्याकडून, स्वैराचारी स्त्रिया झाल्या नाहीत. ही आपल्या देशातली, अर्थात युद्धामुळे व्यभिचार किंवा असं स्त्रियांच्या बाबतीत घडतच नाही असंही नाही. जगामधली जी फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये युरोप आणि अमेरिकेमध्ये आणि इतर ह्या सगळ्या देशांमध्ये हे खूप, आपल्याही देशामध्ये काही प्रमाणामध्ये त्या काळामध्ये झालं की सैनिक निराळ्या ठिकाणी जात असत, तर त्यावेळेला हा प्रकार झाला. पण ते इतरत्र जास्त झालं आपल्या देशापेक्षा. आणि अर्थातच युरोपीय संस्कृती आणि भारतीय संस्कृती ह्यामध्ये खूप फरक आहे. तर त्यामुळे आपल्या हा जो विचार आहे हा तितका असा काही बरोबर आहे असं म्हणता येत नाही की युद्ध झालं की स्त्रिया व्यभिचारी होतात असं काही घडत नाही. पण मग असं अर्जुनाने का म्हटलं आहे हेही आपण लक्षात घ्यायचं. आणि त्याच्या मागे खरं कारण असं आहे की अर्जुनाने जे पहिल्यांदा म्हटलं आहे ना की मी ह्या कल्मशाची थोरी तुला सांगतो,
हे किती महापाप आहे हे मी तुला सांगतो. आता ते सांगण्यासाठी तो सगळं एक एक जे काय त्याला सुचतंय ते सगळं तो त्याच्या पुढे मांडत सुटलाय की असं होणार आहे, मग तसं होणार आहे, सगळं सगळं सगळं. म्हणजे एखाद्या वकिलाने युक्तिवाद करावा तसं तो कृष्णाच्या पुढे युक्तिवाद करतोय की बाबा असं होणार, इतकं महाभयंकर हे पाप आहे आणि त्यामुळे हे पाप मी करणार नाही. तर अशा आणि पुढे मग 52व्या ओवीमध्ये नरकाचा उल्लेख आहे आणि तो नरकाचा उल्लेख सुद्धा आपण लक्षात घ्यायचा आहे. कारण अर्जुनाच्या मनामध्ये, कारण अर्जुन हा जो आहे हा वेदाध्ययन केलेला अशी व्यक्ती होती. कारण त्या काळामध्ये क्षत्रिय राजकुमारांना सुद्धा अध्ययन वेदांचं धर्मग्रंथांचं करावं लागत असे. तर त्याला वेद किंवा हे माहिती होते आणि नरक प्राप्ती, अधर्माने वागलं तर नरक प्राप्ती होते वगैरे ह्या कल्पना रूढ होत्या त्या काळामध्ये. आणि त्यामुळे शेवटी काय होणार तर सगळे आम्ही नरकाला जाणार अशा स्थितीला तो येतो. बराच वेळ ह्याला घेतला. आता पुढे आपण हे संपवतोय. आता आपण 252व्या ओवीनंतर एकदम 262वी ओवी बघतो. मधला भाग जो आहे ना तो सगळा त्याचंच आणखीन थोडं विवेचन आहे, त्यामुळे मी फारसं त्याबद्दल बोलत नाही. आता 62वी ओवी जी आहे ती अशी आहे, देवा हे विविध काणी ऐकिजे परी अजूनी वारी त्रासून उपजे, हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा. म्हणजे तो काय म्हणतोय भगवंता, अरे इतकं विविध कानी ऐकीजे, याचा अर्थ मी तुला इतक्या प्रकारे सांगतोय आणि तू ते सगळं ऐकतोयस. विविध कानी ह्याचा अर्थ इतक्या प्रकारे मी तुला हे सगळं सांगितलंय आणि तू ते सगळं आत्तापर्यंत ऐकतोयस. परी अजूनही वारी त्रासून उपजे. त्रासू ह्याचा अर्थ परिणाम. तुझ्यावर काही परिणामच झाला नाही आहे. मी सगळं इतकं सांगतोय, असं होईल तसं होईल, हे केवढं महाघोर पाप आहे वगैरे वगैरे मी सगळं सांगतोय, पण तुझ्यावरती काही ह्याचा परिणामच झालेला नाही आहे. आणि मग पुढे काय म्हणतोय हृदय वज्राचे हे काय कीजे. हे काय वज्राचं हृदय केलंयस का काय? वज्राचं जसं हृदय कठीण असतं, वज्र काही फुटत नाही, तसं तुझं हृदय करून ठेवलंयस का काय तू? तुला काहीच कशाचा परिणाम होत नाही. आणि पुढे म्हणतोय अवधारी पा. म्हणजे अरे बाबा ऐक मी काय म्हणतोय. पा ह्याचाच अर्थ तो आहे, अरे बाबा मी काय सांगतोय ऐक, जरा लक्ष दे मी काय म्हणतोय ते. अवधारी पा. आणि असं म्हणून पुढे पुन्हा तो म्हणतोय 66वी ओवी पहा, 266वी, 65 आणि 66, 65 आणि 66. आता यावरी जे जियावे तयापासून हे बरवे, जे शस्त्रे सांडूनी सहावे बाण यांचे. म्हणजे हे आता हे असं सगळं युद्ध करायचं आणि आम्ही जिवंत राहून हे सगळं भोगायचं, असलं जीवन जगायचं. तयापासून हे बरवे, त्यापेक्षा हे बरं आहे जे म्हणजे काय बरं आहे, जे शस्त्र सांडूनी सहावे बाण यांचे. म्हणजे आपल्या हातातली शस्त्र टाकून द्यायची आणि ह्यांचे बाण सहन करायचे. काय होतील त्या वेदना होऊ देत, ते आम्हाला चालेल, पण हे महाभयंकर पाप नको. तयावरी होय जितुके, म्हणजे तोच अर्थ येतो. तयावरी म्हणजे जे काय त्यांनी ते आम्हाला जे काय करतील, जितके बाण मारतील, जी शस्त्र मारतील, त्यामुळे आम्ही जे काय होईल तितकं होऊ दे, काय कितीही वेदना आम्हाला होऊ दे, ते मरणही वरी निके. आम्हाला मरण आलं तरी चालेल. निके म्हणजे चांगलं आहे, योग्य आहे. मरण आलं तरी योग्य आहे. परी येणे कल्मशे चाड नाही. असं चाड याचा अर्थ इच्छा. हे कल्मश, हे पाप करण्याची मला इच्छा नाही. आता अर्जुनाचं सांगणं झालं ह्या अध्यायातलं. आता त्यानंतर शेवटचा भाग आहे पहिल्या अध्यायातला, ज्यामध्ये संजय म्हणतोय. संजयाचा
तोंडी पुढच्या ओव्या आहेत. आणि संजय काय म्हणतोय, ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला. आता हे संजय कोणाला सांगतोय, धृतराष्ट्राला सांगतोय. ऐसे तिये अवसरी म्हणजे त्यावेळी अर्जुन बोलिला समरी म्हणजे त्या युद्धाच्या प्रसंगी अर्जुन असं असं बोलला. संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्रा, ते धृतराष्ट्रा ऐक असं असं हा म्हणाला. आणि मग पुढेही तो सांगतोय, मग अत्यंत उद्वेगला न धरत गहीवरू आला, तेथ उडी घातली खाला रथोनिया. म्हणजे भयंकर उद्विग्न झाला, व्याकुळ झाला, भयंकर व्याकुळ झाला. आणि न धरत गही म्हणजे अश्रू आवरेनात, त्याला अश्रू आवरेनात. आणि तेथ उडी घातली खाला रथोनिया, रथाच्या खाली त्यांनी उडीच मारली. गीतेच्या श्लोकामध्ये, मी गीतेचे श्लोक वाचत नाही आहे पण नुसतं सांगते, गीतेच्या श्लोकामध्ये आहे की अर्जुन खाली रथामध्ये खाली बसला असं आहे. पण ज्ञानेश्वरांनी जास्ती ते नाट्यपूर्ण केलं आहे की तो इतका व्याकुळ झालेला आहे की हे सगळं सोडूनच द्यायचं. आणि त्यांनी रथातून खाली उडीच मारली. आणि त्याचं ही 69वी ओवी झाली. त्याच्यानंतर 72वी ओवी पहा. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे तेथ रहवरू त्यजिला तेने. तैसा ह्याचा अर्थ म्हणजे मध्ये ना त्यांनी काही उपमा दिल्या आहेत की त्याचं कसं झालं तर एखादा राजकुमार पदच्युत झाल्यानंतर तो किती व्याकुळ दिसतो वगैरे वगैरे अशा काही हे दिलेत, उदाहरणं दिलेत. आणि तशा प्रकारे म्हणून ते तैसा म्हटलंय. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू, अत्यंत जर्जर असं दुःख त्याला झालंय. दिसे तो दिसतोय, दुःखाने जर्जर झालेला तो दिसतोय. अत्यंत पिडलेला तो दिसतोय. जर्जर झालाय म्हणजे पिडलेला तो दिसतोय. जेथ रहवरू त्यजिला तेने म्हणजे त्यांनी रहवरू म्हणजे रथ हा शब्द आधी एकदा येऊन गेलाय मला वाटतं. रहवरू म्हणजे रथ, त्यांनी रथ सोडून दिला. मग धनुष्यबाण सांडिले न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐका राया तेथे वर्तले संजयो म्हणे. तेथे वर्तले याचा अर्थ तिथे घडलं असं आहे. तिथे काय घडलं तर त्यांनी आपले धनुष्यबाण सोडून दिले. त्याला दुःख आवरेना, अश्रुपात आवरेना असं रायाला म्हणजे धृतराष्ट्राला संजय सांगतोय. आता त्याच्यानंतर पुढची ओवी अशी आहे. आता यावरी तो वैकुंठनाथूस देखोनी सखेदू पार्थू, कवणेपरी परमार्थू निरूपिल, ते सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू. म्हणजे आता तो वैकुंठनाथ, तो श्रीकृष्ण भगवंत आता सखेद पार्थाला कवणेपरी परमार्थू निरूपिल. आता तो कशा प्रकारे परमार्थाचं निरूपण त्याला करेल ती सविस्तर पुढारी कथा, पुढारी म्हणजे पुढे येणारी पुढची कथा, ती सविस्तर पुढारी कथा अतिस कौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू. म्हणजे अतिस कौतुक ह्याचा अर्थ ती जी कथा आहे ती तो म्हणजे ज्ञानदेव ह्यांना सांगतायत, ज्ञानदेव म्हणतायत असं की ती कौतुक ऐकायची आहे आपण. कौतुक म्हणजे ती खूप श्रवणीय आहे, खूप श्रवणीय आहे, खूप काही चांगलं सांगणारी आहे ती कथा. तर ती आपल्याला पुढे ऐकायची आहे आणि ती पुढच्या अध्यायामध्ये आता सांगणार आहे. मी 5:45 वाजले आहेत पण साधारणपणे ना आपल्या वर्गामध्ये एक अध्याय संपला म्हणजे थांबायचं असं नाही आहे. तर मी अजून 15 मिनटं मी घेणार आहे, 6 वाजेपर्यंत मी घेणार आहे.
आता पुढे अध्याय हा दुसरा आहे. या अध्यायाबद्दल मी आधी प्रथम सांगते की हा जो अध्याय आहे हा गीतेतला एक अतिशय महत्त्वाचा अध्याय, दुसरा अध्याय. आणि महत्त्वाचा अशा दृष्टीने की संपूर्ण गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये जे सगळं तत्त्वज्ञान पुढे आलेलं आहे ते अगदी थोडक्या स्वरूपामध्ये या दुसऱ्या अध्यायामध्ये आले. आणि म्हणून तो अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. ह्यातले कित्येक श्लोक, जरी मी श्लोकांचे सगळे अर्थ घेत नसले तरी मी त्या ठिकाणी जिथे काही महत्त्वाचे शब्द आहेत ते मी सांगेन. आणि हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे हे मी सांगेन. अर्थ साधारणपणे प्रत्येक ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही पहा. फक्त महत्त्वाचे शब्द मात्र मी स्पष्ट करेन. तर असा हा दुसरा अध्याय आहे. आता ह्या दुसऱ्या अध्यायाला पहिल्या 1 ते 5 ह्या ज्या ओव्या आहेत, 1 ते 5 ओव्या मी असंच सांगत आले आहे तुम्हाला की कुठल्या ओव्यांमध्ये काय आहे. तर त्याप्रमाणे पहिल्या 1 ते 5 या ओव्यांमध्ये संजय निवेदन करतोय. संजयाचं निवेदन आहे 1 ते 5. आणि गीतेतला पहिला श्लोक फक्त संजयाच्या तोंडचा आहे. आता संजय काय सांगतोय? मग संजयो म्हणे रायाते ऐके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाते करी तुसे. म्हणजे आता अर्थ कळला असेल सगळ्यांना. पुढे जाते. ते कुळ देखुनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेणे द्रवले असे चित्त कवणे परी. ह्यातला हा जो शेवटचा शब्द आहे कवणे परी, हा शब्द पुढच्या ओवीशी जोडून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या ओवीचा अर्थ खरं म्हणजे त्याच्या आधी असे द्रवले असे चित्त इथपर्यंत संपतो. आता सगळं आपल्याला हे सगळं माहिती आहे. आता कुळं देखूनही समजतं, सगळं कुळं बघून स्नेह, त्याचं प्रेम, त्याचं ममत्वाची भावना उपनले म्हणजे असं काही उफाळून आलं, अद्भुत असं काही उफाळून आलं. तेने त्याच्यामुळे द्रवले असे चित्त, त्याचं चित्त द्रवलंय, त्याच्या चित्त द्रवलं आहे. आता कवणे परी त्याचं चित्त कसं द्रवलंय म्हणून काही उदाहरणं दिली आहेत की जैसे लवण जळे झळंबले. लवण म्हणजे मीठ पाण्यामध्ये जसं विरघळून जातं, म्हणजे त्याचं हृदय विरघळून गेलं. वीराचं हृदय आहे ते, पण ते विरघळून गेलंय ममत्वानी. हे ममत्व त्याच्या मागचं हे लक्षात ठेवा. तर ममत्वानी त्याचं मुळी हृदय विरघळून गेलंय. कशासारखं? लवण जळे झळंबले ना तरी अभ्र वाते हाले. म्हणजे अभ्र म्हणजे ढग आणि वात म्हणजे वारा. अभ्र वाते हाले म्हणजे वाऱ्याने ढग जसे ढकलले जातात. म्हणजे ह्या ठिकाणी त्याचं जी वीरवृत्ती आहे हे ते ढग आहेत आणि त्याचं जे कारुण्य आहे ते वारा आहे. त्या कारुण्याने त्या वीरवृत्तीच्या ढगांना मुळे ढकलून टाकले, असा अर्थ आहे तिथे. ना तरी अभ्र वाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. सधीर म्हणजे धैर्यवान, धीर असणारं असं त्याचं हृदय, पण ते विरमलं म्हणजे विरघळून गेलंय. म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रुपला राजहंस. म्हणून कृपा आकळीला म्हणजे कृपेनी आच्छादलंय त्याला. कृपा मी शब्द सांगितलाय,
आठवत आहे ना गेल्या वेळेला कृपा आणि दया यामध्ये काय फरक आहे मी सांगितलंय. तर कृपा जी असते ते आपल्या स्वतःच्या लोकांच्या संदर्भामध्ये जी करुणा वाटते त्याला कृपा असं म्हणतात. आणि जे इतरांच्या बाबतीमध्ये वाटतं जी करुणा वाटते त्याला दया असं म्हणतात. तर म्हणून आणि इथे कृपा शब्द का आलाय कारण कौरव हे त्याचे आहेत, भीष्म द्रोण हे सगळे त्याची माणसं आहेत. तर त्यांच्याबद्दल त्याला जी कृपा वाटते जी करुणा वाटते त्यांनी तो सगळा आच्छादून गेला आहे, त्याचं व्यक्तिमत्व सगळं आच्छादलं आहे आणि दिसत असे अति कोमाईला म्हणजे अगदी कोमेजलेला दिसतोय तो. संजय सांगतोय धृतराष्ट्राला अत्यंत कोमेजलेला तो दिसतोय. आणि तो कसा दिसतोय हे सांगायला एक उदाहरण दिलंय. जैसा कर्दमी रूपला राजहंस. राजहंसाची चाल मोठी डौलदार आहे, पण आता जर कर्दम म्हणजे चिखलात जर पाय ऋतूनच बसले राजहंसाचे तर ती डौलदार चाल दिसणार कुठे, येणार कुठे. तर तसं अर्जुनाचं झालंय की आहे मोठा वीर पण आता काय कारुण्याने सगळं झाकाळून गेलंय त्याचं. तर असा तो जैसा कर्दमी रूपला राजहंस तयापरी तो पांडू कुमरू महामोहे अति जर्जरू देखोनी श्री शारंग धरू काय बोले. आता अशा ह्या महामोहे महामोहे म्हणजे मोह कशाचा झालाय त्याला ममत्वाचा मोह झालेला आहे आणि तो महाभयंकर आहे. तर असा महामोहे जर्जर झालेला मोहानी जर्जर झालेला असा तो अर्जुन जो आहे त्याला बघून आता शारंग धरू म्हणजे शारंग पाणी. मला गेल्या वेळेला मला वाटतं तुझ्या आत्याने मला ही शंका विचारली होती शारंग धरू म्हणजे काय. बरं शारंग धरू इथे कृष्णालाच म्हटलेलं आहे. आणि मी खरं म्हणजे त्यानंतर मी आजारी पडले आणि मी त्यांना भेटले नाही, पण मी तो शब्द आणि त्याचा अर्थ काढण्यासाठी मी इतक्या मराठीच्या प्राध्यापकांना कॉन्टॅक्ट केला. ह्याचा नक्की अर्थ काय, कारण माझ्याकडे काही डिक्शनरी अशी नव्हती. मला फारसं कोणी सांगू शकलं नाही, पण एक म्हणजे अंदाज किंवा जो माझा अंदाज इतरांनाही पटला तो असा की शारंग ह्याचा अर्थ शंख असाही होऊ शकतो. शंख कृष्णाच्या हातामध्ये शंख असतो, जसं चक्र असतं जसं शंख असतो. तर त्यामुळे शारंग पाणी असं जे म्हणतो पाणी याचा अर्थ हात. तर शारंग म्हणजे शंख ज्यांनी हातामध्ये धरला आहे तो. तर त्यांनी मला असा हा विचारलं होतं आणि तेव्हा मी तो अर्थ काढत होते, पण आत्ता मला एकदम पाहिल्यानंतर आठवण झाली. तर शारंग धरू काय बोले. आता तो काय म्हणतोय काही चोव्या घेते ह्या पुढच्या भागातल्या. पहिली आणि अगदी सोपे सोपे अर्थ आहेत, आता भराभर तुम्हाला कळेल. आता भगवान उवाच. भगवान आता बोलायला म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला हे दिसलेलं नाही. भगवान त्या अर्जुन म्हणालेलं आहे की मी इतकं सांगतोय इतकं बोलतोय पण तुम्हाला काही ऐकतच नाही, तुमच्यावर काही परिणामच होत नाही. पण आता ह्या ठिकाणी भगवंत आता बोलायला लागलेत. आणि पहिल्यांदा बोलताना ते काय करतायत, हा पहिला जो भाग आहे त्या ठिकाणी ते अशा प्रकारे अर्जुनाला धीर देत आहेत. म्हणजे एकूण संबंध भगवंतांनी अर्जुनाशी साधलेला जो संवाद आहे त्याचा हा फार सुरुवातीचा भाग आहे. आणि हा सुरुवातीचा भाग असा आहे की जिथे त्यांनी अर्जुनाला धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जणू काहीतरी भयंकर प्रसंग समोर आल्यानंतर आपण कितीही अगदी हे असलो तरी काहीतरी गर्भगळीत होऊन जातो, तसं तर ह्याचं झालं नाही आहे ना. तर म्हणून थोडंसं त्याला धीर देण्यासाठी ते काही पहिल्यांदा बोलत आहेत. आणि ते काय म्हणतात म्हणे, ते भगवंत म्हणतात अर्जुना आदी पाही हे उचित काय ये ठाई तू कवण हे काही करीता हासी. आला लक्षात अर्थ की आदी पाही म्हणजे आदी याचा अर्थ अगोदर. तू अगोदर विचार कर. पाही म्हणजे विचार कर, पहा.
नीट विचार करून पहा, आधी ह्याचा विचार करून पहा. हे उचित काय ये ठाई, हे योग्य आहे का तू करतोयस ते? तू कोण आहेस? तू कवण? हे काही करीत आहासी, तू काय करतोयस या ठिकाणी? म्हणजे तू युद्धाला आलायस, पराक्रमी वीर, सगळ्यातला श्रेष्ठ पराक्रमी असं तुला म्हटलं जातं. असा तू कवण आणि काही करत आहासी. तुझं सांगे काय झाले, कवण उणे आले, करिता काय ठेले खेदू काहीसा. म्हणजे ते काय म्हणतात की काय झालंय तुला, सांग काय झालंय. कवण उणे आले करिता काय, असं इथपर्यंत एकत्र घ्या हां, किंवा असं उलट घ्या. काय करिता उणे आले, काय करिता उणे आले. म्हणजे कशामुळे, काय करिता कशामुळे, म्हणजे तुला काय कमी पडतंय. उणे, तुला काय कमी पडतंय. म्हणजे विचारण्याचा रोख असा आहे की योद्धा आहे तो, तिथे आला, युद्धाला आलेला आहे. एखाद वेळेला काही शस्त्र अस्त्र विसरलाय का काय, शक्यता सगळ्या असतात ना. परीक्षेला गेले, पेन विसरले, असं होऊ शकतं की नाही. तर काही शस्त्र अस्त्र काही विसरलायस का, राहिली आहेत का शिबिरामध्ये, किंवा काही मंत्र तंत्र, कारण त्यांना एखादं अस्त्र वापरताना मंत्र उच्चार करावे लागत असत, तर काही मंत्र तंत्र काही तू विसरून गेलायस का, म्हणून तू असा गांगरलायस का, म्हणून घाबरलायस का. कवण उणे आले, त्याच्यामध्ये हा सगळा भाव आहे. आणि त्याच्यामुळे खेदू काहीसा ठेले, म्हणजे तू असं हे खेद ठेले, म्हणजे तुझ्या हृदयात हा खेद का बसलाय, तू असा खेद का करतोयस, साध्या शब्दामध्ये का करतोयस खेद. आता तू कसा आहे, तो पहिल्यांदा म्हटलंय ना, तू कवण आणि हे काही करसी, तर तू कसा आहेस हे सांगण्यासाठी आता पुढच्या कशा उभ्या आहेत पहा. तू अनुचिता चित्त ने दिसी, धीरू कहीच न संडिसी, तुझेनी नामे अपयशी दिशा लंघिजे. म्हणजे काय, तू अनुचिता चित्त ने दिसी, म्हणजे तू कधी अनुचित गोष्टीला कधी लक्ष देत नाही. जी गोष्ट उचित नाही त्याचा तू कधी विचार सुद्धा करत नाही. धीरू कहीच न संडिसी, संडिसी म्हणजे कधी सांडत नाही, टाकत नाहीस तू, कधी धीर सोडत नाहीस. तुझेनी नामे अपयशी दिशा लंघिजे, म्हणजे तुझेनी नामे म्हणजे तुझं नुसतं नाव काढलं तर अपयश दाही दिशा पळून जातं. दिशा लंघिजे म्हणजे तुझं नुसतं नाव निघालं तर अपयशच पळून जातं. म्हणजे तुला अपयश येणार कुठून, तुझ्या नुसत्या नावानीच मुळे अपयश पळून जातं. तू पुढे जाते, तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझिया लाठेपणाचा आवो तिही लोकी. तू शूरवृत्तीचा ठावो म्हणजे ठिकाण, आश्रयस्थान, म्हणजे शूरवृत्ती तुझ्याच आश्रयाला येणार. तुझं व्यक्तिमत्व हेच मुळी तिचं आश्रयस्थान आहे. शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, रावो म्हणजे राजा, क्षत्रियांमधला सर्वात श्रेष्ठ तू आहेस, सर्वात श्रेष्ठ आहे. तुझ्या लाठेपणाचा आवो तीही लोकी, लाठेपणाचा म्हणजे पराक्रमाचा, पराक्रमाचा, लाठेपणाचा ह्याचा अर्थ पराक्रमाचा. तुझ्या लाठेपणाचा आवो म्हणजे धाक, धाक, तुझ्या पराक्रमाचा धाक तिही लोकी, त्रिभुवनामध्ये तिन्ही लोकांमध्ये तुझ्या पराक्रमाचा धाक आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे तू कवण हे ते सांगतायत ना, म्हणजे त्याला धीर सगळं त्याचं तो कसा आहे हे सांगून त्याचं सगळं चांगल्या गोष्टी सांगितल्यानंतर तो कदाचित उत्साहाने पुन्हा
हे करेल असं त्यांना वाटतंय, युद्धाला तयार होईल. आता पुढे, तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. या ठिकाणी 3 कथा आहेत. त्यातली एक कथा मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितली आहे. संग्रामी हरू जिंतीला, हरू म्हणजे शिव, शिवाला त्यांनी कसं जिंकलं हे मी सांगितलं. तर संग्रामी हरू जिंतीला म्हणजे तू किती पराक्रमी आहेस. हा शिव म्हणजे रुद्राला जिंकणं हे किती कठीण आहे, पण तू त्यालाही जिंकलंस. निवात कवचांचा ठावो फेडिला, असं हे जे आहे ना, ही एक आणखीन कथा आहे की निवात कवच नावाचे 2 राक्षस होते, महाभयंकर राक्षस, की जे कोणाला आवरत नव्हते. आणि इतके सगळे लोक म्हणजे तिन्ही लोकीचे सगळे इतके त्रस्त झालेले होते की शेवटी इंद्रानी त्याला ह्या निवात कवचांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, पण इंद्रांना सुद्धा ते आवरले नाही. त्यांचा पराभव इंद्रसुद्धा करू शकला नाही. त्यावेळेला इंद्रानी अर्जुनाची मदत घेतली. अर्जुनाची मदत त्यांनी घेतली आणि अर्जुनाने ह्या निवात कवचांना त्यांचा पराभव केला. म्हणजे त्याच्याही आणखीन बऱ्याच डिटेल्स सांगत नाही. त्यांना समुद्र तीरी नेलं, कारण हे निवात कवच, निवात म्हणजे ज्याच्यामध्ये वात नाही असा, आणि कवच म्हणजे कवचधारी जड. तर तो समुद्र तीरी गेल्यानंतर समुद्रात जड होता तो बुडाला, वातही नाही, वात असला तर वरती तरंगत, तो तरंगही शकला नाही. तर असं समुद्र किनारी नेऊन त्यांना ठार केलं, अशी ती कथा आहे. तर निवात कवचांचा ठावो फोडिला म्हणजे त्यांना तू नष्ट करून टाकलंस, त्यांचा नाश केलास. आणि पवाडा तुवा केला गंधर्वासी. आता इथे पवाडा ह्याचा अर्थ तुझी वाहवा. आपण पोवाडा हा शब्द त्यावरून आलेला आहे. पोवाडा असाच असतो की शिवाजीचा पोवाडा म्हणजे शिवाजीच्या सगळ्या पराक्रमाची कथा सांगितली जाते, तो पोवाडा. तर पवाडा तुवा केला गंधर्वासी म्हणजे गंधर्वांनी तुझी वाहवा केली, असा त्याचा अर्थ आहे. पवाडा तुवा केला गंधर्वासी म्हणजे गंधर्वांनी तुझी वाहवा केली. ह्याच्या मागे एक लहानशी अशी कथा आहे की ज्या वेळेला हे अज्ञातवासामध्ये होते त्यावेळेला म्हणजे अज्ञातवास कुठला, हे पांडव अज्ञातवासात 2 वेळेला होते. हे नीट लक्षात घ्या. एकदा ह्या अगदी पहिल्यांदा ज्या वेळेला त्यांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्या कुंती मातेने सांगितलं की आपल्याला हे ठार मारल्याशिवाय राहणार नाही, तर आपण आता वेश बदलू आणि आपण आता अज्ञातवासात जाऊ, कोणाला कळताच कामा नये आपण कोण आहोत आणि कुठे आहोत ते, म्हणजे आपण मेलो लाक्षागृहामध्ये असं सगळ्यांना वाटेल. तर तो जो अज्ञातवासाचा काळ होता त्या काळामध्ये द्रौपदी स्वयंवराची प्रसंग होता आणि त्या ठिकाणी हे पांडव चालले होते. व्यासांनी त्यांना ती सांगितलं होतं की तुम्ही तिथे जा आणि तसे ते तिथे जात होते. त्यावेळेला जात असताना वाटेमध्ये एका गंधर्वानी त्यांची वाट अडवली. तो गंधर्व स्त्रियांसह तिथे होता आणि तुम्ही कुठे चालला, रात्रीच्या वेळेला ते चालले होते, तर अशा वेळेला तुम्ही चालला, कोण आहात तुम्ही, कुठे चाललात वगैरे असं करून वाट अडवली. तर अर्जुनाने आधी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांनी ऐकलं नाही आणि युद्ध करायला लागला अर्जुनाशी. आणि त्यावेळेला अर्जुनाने त्या गंधर्वाचा पूर्ण पराभव केला आणि त्यामुळे तो गंधर्व इतका खुश झाला की आपला पराभव करतो म्हणजे हा केवढा प्रचंड वीर आहे म्हणून पवाडा केला, म्हणजे त्याची वाहवा केली आणि त्याला एक अशा प्रकारचं अस्त्रही दिलं त्या गंधर्वानी की ज्याला अगदी सूक्ष्मात सूक्ष्म वस्तूसुद्धा त्याला दिसू शकेल अशा प्रकारचं एक अस्त्र त्याला
त्या गंधर्वांनी दिलं. तर असं ते गंधर्वांनी पवाडा केला असं जे आहे त्याच्यामागे ही कथा आहे. तर असं म्हणजे तू अशा प्रकारचा आहेस. आणि आज हे तुला का हे पुढे असंच आहे की आजी येथे सांडुनिया वीरवृत्ती ते अधोमुख रुदना ते करी तू आहासी. म्हणजे असा तू इतका पराक्रमी आणि आज इथे तुला काय झालंय, अधोमुख मान खाली घालून रडतोयस तू. एवढा प्रचंड वीर असलेला माणूस तू रडतोयस. विचारी तू अर्जुना, विचारी ह्याचा अर्थ विचार कर. विचारी तू अर्जुना की कारुण्ये की जसी दिनू, म्हणजे तुला कारुण्याने इतकं दीन करून टाकलेलं आहे की कसं, की पुढे आहे सांगपा अंधकारे भानू ग्रासीला आथी, असं आहे ना. म्हणजे अंधकाराने सूर्याला गिळावं. सूर्याला काही अंधार गिळू शकत नाही, सूर्य अंधाराला गिळतो. बरोबर आहे, सूर्य अंधाराला गिळतो म्हणून आपल्याला अंधार दिसत नाही, सूर्य दिसतो. पण उलटच झालंय की अंधाराने सूर्याला गिळलं, अशी परिस्थिती. असं मी पुढच्या त्यामधल्या ओव्या घेत नाही, कारण तशाच प्रकारची उदाहरणं आहेत. फक्त एवढंच म्हणजे जे अशक्य आहे, आता सूर्य अंधाराला गिळू शकत नाही, अशक्य गोष्ट, पण ती घडावी असं तुझ्या बाबतीत झालेलं आहे की तुझी वीरवृत्ती म्हणजे सूर्य आणि तुझ्यातलं हे सगळं दुबळेपणा आज जो तू दाखवतोय तो म्हणजे अंधकार. त्या अंधकाराने तुझ्या शूरवृत्तीला गिळलेलं आहे. तर असं तुझं झालेली आहे परिस्थिती. ह्याचा तू विचार कर. आणि बऱ्याच तशाच सारख्या ओव्या आहेत, पुढच्या सगळ्या घेत नाही, पण पुढची एकदम ओवी घेते. 16वी ओवी आहे आणि त्यातला पुढचा भाग बघा. परी तो त्वा साच केले, म्हणजे मधल्या ज्या सगळ्या ओव्या आहेत ना त्या अशा प्रकारच्या आहेत की जे अशक्य आहे ते शक्य होतंय. असं तसं ते तू आज साच केले, म्हणजे तुझ्यासारखा वीर माणूस असं रडतोय म्हणजे हे सगळं उलटं घडतंय. ते तू आज साच म्हणजे सत्य करून दाखवलंय, सगळं उलटंच आज सत्य करून दाखवलंय. म्हणून अजूनी अर्जुना झणे चित्त देसी या ही ना वेगी धीर करुनिया मना सावधान होई. म्हणून अर्जुना आता हे जे आहे ना झणे चित्त देसी या ही ना, ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. ह्याचा अर्थ असा होतो, झणे असा शब्द जेव्हा ज्ञानेश्वर वापरतात त्यावेळेला त्याचा अर्थ असा असतो की तू चटकन तुझं चित्त काढून टाक. चटकन, झणे चटकन तुझं चित्त काढून टाक. कशापासून? ह्या हीन कारुण्यापासून. हीन कारुण्यापासून तुझं चित्त तू चटकन काढून टाक. आता ह्या कारुण्याला तू चित्त देऊ नकोस. वेगी धीर करुनिया मना सावधान होई. अर्थ कळला असेल. आता भगवंत रागाने म्हणतायत, सांडी हे मूर्खपण. अगदी स्पष्ट शब्दामध्ये म्हणतात, मूर्खासारखा वागतोयस तू. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. संग्रामाला आलायस, पराक्रमी योद्धा आहेस आणि इथे कसला रडतोयस तू. हा गा तू जाणता तरी न विचारिसी का आता, सांजे झुंजा वेळे सदयता उचित काही. की या झुंजा वेळे म्हणजे युद्धाच्या वेळेला अशी ही सदयता म्हणजे हे कारुण्य योग्य आहे का? विचार कर बरं, उचित आहे का? हे असतीये कीर्तिसी नाशू, म्हणजे ह्याचं काय आहे, ह्याच्यामुळे काय होणार? हे असतीये कीर्तिसी नाशू आणि पारित्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू अर्जुना ते.
इथे थांबते. असं ती एक कीर्तिसी नाशू, म्हणजे तुझी असलेली जी सगळी कीर्ती आहे त्या कीर्तीचा नाश होणार. जे काय आत्ता तू करतोयस त्याच्यामुळे असलेल्या कीर्तीचा नाश होणार आणि पारत्रिक म्हणजे परलोकी जे काही सुख मिळायला पाहिजे, म्हणजे स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती, ह्या ज्या परलोकीच्या सुखाच्या कल्पना आहेत, म्हणजे पारत्रिकाचं सुद्धा अपभ्रंश म्हणजे त्याचाही सगळा सत्यानाश होऊन जाणार. म्हणे जगन्निवासू अर्जुन ते. इथे आपण आज थांबलो. पुढच्या वेळेला मला आठवण करा की कुठून कुठल्या ओळीपर्यंत हे आहे ते सांग. पुढच्या बुधवारी सकाळी 10 वाजता आहे. पुढचा तिसरा बुधवार महिन्यातला असा आहे की ज्या दिवशी सकाळी 10 वाजता वर्ग होणार आहे, कारण संध्याकाळी हा हॉल रिकामा नाही आहे. आता ज्यांना अशक्य येणं त्यांच्या बाबतीत आपण काही करू शकत नाही, पण एवढं लक्षात ठेवा की सकाळी आहे.